कधीतरी एखादा असा प्रसंग येतो, बाबासाहेब म्हणलं की सगळे सगळे आपल्या अंगावरचे सगळे किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपण फेकून देतो आणि फक्त बाबासाहेब एवढ्या एका विचाराने पुढे येतो. तेवढंच आपल्याला पाहिजे, बाकी काही नको. असं जेव्हा म्हणून याल, डीजे म्हणजे काय हो, किंवा नाचायचं म्हणजे काय, मला माझी शक्ती दाखवायची, मला माझी एनर्जी दाखवायची, याच्यासाठी डीजे पाहिजे, बरोबर. मला मोठ्याने ओरडायचंय, याच्यासाठी मला डीजे पाहिजे. अरे मला मोठ्याने ओरडण्याची गरज नाहीये. माझ्या शांतपणामध्ये एवढी ताकद असली पाहिजे की अख्ख्या जगाचे कान आपल्या शांतपणाकडे लागले पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी आपण केलं पाहिजे का नाही. काहीतरी तरुण आहात, अंबाजोगाईसारखं शहर आहे, सगळे सुशिक्षित लोक आहेत, आणि मग अशा सुशिक्षित लोकांनी काहीतरी बसून वेगळा विचार केला पाहिजे. 16 लोकांनी बसा, एकत्र बसा, काहीतरी विचार करा. काहीतरी वेगळं करता येईल का आपल्याला, का वेगळं करायचंच नाही. आणि वेगळं करायचंच नाही, नुसतं नाचायचं आणि जय भीम कुठं बी हिंड असं म्हणायचं असेल तर अधोगती व्हायला फार वेळ लागणार नाही मित्रो, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला असं वाटतंय आज आपण चांगले ह्या सावलीमध्ये, एसी मध्ये आपण बसतोय, फॅन खाली बसतोय, 2 वेळेला खातोय, पण हे जायला वेळ लागणार नाही. आपण जर अंधाराकडे चालत राहिलो तर जगाला सुद्धा तेच पाहिजे की दलित समाजाने अंधाराकडेच चालत राहिलं पाहिजे. तुम्ही डीजे लावला तर तुम्हाला 4 लोक वर्गणी द्यायला भेटतील. 4च लोक म्हणतील, एक काय 4 लावा, आम्ही पैसे देतो, असे सुद्धा लोक भेटतील तुम्हाला. लक्षात आलं का. पण आपल्याला अंधाराकडे चालत जायचं नाही, प्रकाशाकडे चालत जायचंय. लक्षात घ्या का बाबासाहेबांनी आपल्याला प्रकाशाची वाट दाखवलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी वैचारिक या अंबाजोगाई शहरामधून, आता बीड जिल्ह्यामध्ये डीजे बंद आहे, बंद केलेला आहे एसपी साहेबांनी, सगळ्यांनी पाठीमागे बघितलं आपण, कुठल्याच ह्याच्यामध्ये डीजे लागलेलं नाही. अहो डीजे वाजून मला एक जर फायदा सांगितला की डीजे मुळे, डीजे आणि बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचा विचार डीजे मुळे वाढणार आहे असा एक फायदा सांगितला तर माझ्या म्हणजे 4 महिन्याचा पगार किंवा 5 महिन्याचा पगार मी तुम्हाला डीजे लावायला देतो, सगळ्या 16च्या 16 आणि मी बोलत नाही, आत्ताच लगेच देतो. वाटल्यास म्हटलं तर मी आता ऑनलाईन सुद्धा लगेच तुम्हाला पैसे देतो. फक्त मला एक सांगायचं की डीजे मुळे बाबासाहेबांचा असा असा विचार आहे, तो पुष्ट होणार आहे, एवढं मला सांगा. म्हणून मला काय तुमच्यावरती लादायचं नाहीये किंवा मला सांगायचं असंच करा असं पण म्हणायचं नाही. मला काही वेगळा मार्ग असेल. प्रत्येक दलित समाजामध्ये विहार आहे, मी कधी कधी जातो तिथं, भयंकर दुःख होतं. म्हणजे अक्षरशः इतकं वाईट वाटतं की काय करावं, की मुलं एकही तिथं बसत नाहीत, किंवा कधीतरी संध्याकाळी गेलेले आहेत, त्रिशरण पंचशील घेतलेला आहे किंवा म्हटलेलं आहे की जो मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्याच्यासाठी आपण काय करतो, काहीच करत नाही. म्हणजे मी म्हणतो की लोक, आता काही लोक महाडला गेले होते, खरंच काही गरीब लोक असतील की ज्यांना खायला सुद्धा नसेल, ते सुद्धा गाडी खर्च करून गेले असतील तिथं, कारण तिथं बाबासाहेबांचा संघर्ष पाहण्यासाठी. की बाबासाहेबांनी तिथं, मला पोटभरे सरांचं एक भाषण ऐकले मी तिथं, बघा गेले होते तेव्हा तिथे. तर हे काय समता सैनिक दलाची कदाचित माहिती आपल्या इथं आहे का, समता सैनिक दल आहे, त्याचं संचलन, त्याची डिसिप्लिन, बाबासाहेबांना डिसिप्लिन हवी होती. आणि तिथल्या ज्या इव्हेंट आहे, जो महाडच्या 14 महाडमध्ये झालेला जी घटना आहे, त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी पुढे समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे. मग असं हा प्रत्येक गोष्ट, म्हणजे मी म्हणतो की बाबासाहेबांनी क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाला जे जे काही सांगितलं म्हणून आहे ना, त्याचं पारायण तुम्ही केलं पाहिजे सगळ्यांनी. तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांनीच. तर मग मात्र काहीतरी खरं आहे समाजाचं, आणि तर मग तुमच्या जयंतीला अर्थ आहे. नाहीतर अशा जयंत्या मग सगळ्याच्या कुणाच्याही कोण साजरी करते, इथं बघता तिथं आपण रस्त्याने गेलो तर सगळ्यांचे हॅपी बर्थडे टू, सगळ्याच्या जयंतीच्याच आहेत, फोटोच्या फोटो मोठे डेकभर लावलेले. तशा फोटोमध्ये आपल्याला बाबासाहेबांना घेऊन जायचं नाही, लक्षात घ्या. काहीतरी बाबासाहेबांची जयंती म्हणले की लोकांचे डोळे विस्फारले पाहिजेत, काय वेगळेपणाने काय चालेल.
नुसतं काय नाही, तुम्ही शांतपणाने अक्षरशः 16च्या 16 मंडळाने जेवढे लोक असतील 20,000, 40,000, 50,000 लोक स्वच्छ पांढऱ्या कपड्यामध्ये किंवा निळ्या टोप्या घालून किंवा निळे जर्किन्स घालून तुम्ही नुसतं डिसिप्लिननी जरी नुसतं चालत आला, शांतपणे राहिला आणि शिवाजी चौकामध्ये नुसती धम्मवंदना घेतली तर त्या धम्मवंदनेनं अख्खा अंबाजोगाई काय अख्खा महाराष्ट्र गुंजला पाहिजे. अशा पद्धतीनं काय करता आलं का थोडंसं बघा. म्हणजे हे मी का पोट तिडकीनं का सांगतोय माहिती आहे का, वेळ ही आहे, वेळ निघून चाललेली आहे. की आपल्याला वाटतं की वेळ आहे मोज मज्जा, असं नाहीये मित्र हो. आज बघा काय परिस्थिती आहे, किती लोक नोकऱ्या करतायत आणि किती आपल्यापैकी बसलेल्यांमध्ये आपल्याला पीएचएसचं कार्ड आहे आणि पीएचएसच्या कार्डावरती आपण जगतोय, असे अनंत लोक आहेत बघा आपल्या समाजामध्ये. मग त्याची उन्नती तिथंच थांबवायची आहे का? शैक्षणिक प्रगती आपण करतोय पण वैचारिक विचार आपला बुलंद होतोय का? आणि तो बुलंद करायचा असेल तर या सगळ्या पारंपरिक गोष्टी ज्या आहेत, नाच गाण्याच्या म्हणा किंवा कशाच्या, आनंद उत्सव साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. ते वेगळे आणि चांगले मार्ग आपण जपले पाहिजेत, जोपासले पाहिजेत आणि आपला एक ठसा उमटवला पाहिजे. तो ठसा ज्या दिवशी तुम्ही उमटवाल त्यावेळेला मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा जय भीम म्हणाल तो नारा एवढा गुंजेल. पण आज का माहितीये का, आज मग काही लोक म्हणतात की पढे लिखे लोगोंनी मुझे, बाबासाहेब म्हणतात की मला धोका दिला. पढे लिखे लोकांना का माहितीये का, त्यांना लाज का वाटते, की लाज वाटते, जय भीम म्हणायला सुद्धा लाज वाटते. त्याचं कारण काय माहितीये का, त्याचं कारण आहे आपला समाज. की समाज असा एवढा बुलंद होत नाहीये, समाजाची लाज वाटते म्हणून जय, अरे मला जय भीम नको, म्हणजे कारण मला महाराय असं समजतील, माग आहे असं मला समजतील लोक, मला महाराय असं समजलंच पाहिजे लोकांनी. याच्यासाठी आपण काहीतरी वेगळा ठसा उमटवला पाहिजे का नाही. जेव्हा 500 भीमा कोरेगावला जेव्हा 500 योद्धे लढले असतील तेव्हा त्या 500 योद्ध्यांचे जे कोणी नातेवाईक असतील ते मोठ्याने जय भीम म्हणत असतील. जय भीम म्हणजे सांगायचं त्यावेळेला जय भीम नव्हते म्हणत, पण जोहार म्हणत असतील का नाही का, कारण त्याची लिगसी मला पाहिजे. म्हणजे ते जे गौरवपूर्ण काम आहे त्या गौरवपूर्ण कामाचे आम्ही वारस आहोत हे मला सांगायला अभिमान वाटला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीचं काही करता येतं का तरुणांनो, बघा रे बाबांनो. बाकी साहेब सांगतील त्या पद्धतीने मी कायदा पाळणारा माणूस आहे आणि एकदा जर कायदा ठरला तर मग तो कायद्याच्या आड कुणी जरी आला तरी मला तो चालत नाही, भले तो माझा भाऊ असू द्या किंवा कोणीही असू द्या. कारण कायदा बाबासाहेबांचा आहे आणि त्या कायद्याचं पालन आणि रक्षण जर मीच केलं नाही तर कायदा संपायला वेळ लागणार नाही आणि कायदा जेव्हा संपेल तेव्हा मी सुद्धा आपोआपच संपून जाईल. म्हणून मला स्वतःसाठी, माझ्यासाठी मला कायद्याचं रक्षण करायचंय. एवढंच मी सांगतो. चांगल्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरा करावा, त्यासाठी मी आपल्याला आताच शुभेच्छा देतो. धन्यवाद.